सध्या जामिनावर असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहेत। याच संदर्भात बोलण्यासाठी माझ्याबरोबर भाजपचे नेते आणि आमदार परिणय फुके जी आहेत। फुकेजी, आपण पाहिलं तर सातत्याने गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख देवेंद्र फडणवीसांवर आरोप करतायत। आज तर त्यांनी थेट समित कदम हा जनसुराज्य पक्षाचा एक पदाधिकारी आहे, त्याला 3 वर्षापूर्वी माझ्याकडे देवेंद्र फडणवीसांनी पाठवलं होतं खोटे ॲफिडेव्हिट दाखल करण्यासाठी। कसं पाहताय? गंभीर आरोप होत आहेत। बघा, असं आहे की माझे अनिल देशमुखांना प्रश्न आहे की 2 वर्षापासून ते बेलवर बाहेर आहे, 2 वर्षापासून ते बेल मेडिकल ग्राउंड्सवरती जेलमधनं बाहेर आहे आणि त्यांना 2 वर्षापासून हे आरोप करायला वेळ मिळाला नाही किंवा हे आरोप त्यांनी केले नाही। आणि आज अचानक 2 वर्षानंतर त्यांना कसं आठवलं की बाबा त्यांना असं काही ॲफिडेव्हिट मागितलं होतं किंवा समित कदमच्या संदर्भात किंवा जे ते आरोप आज लावतात आहे ते त्यांनी 2 वर्ष पहिले बेलवर बाहेर आल्यानंतर किंवा त्या दरम्यान का केलं नाही, हा माझा पहिला प्रश्न आहे। दुसरं जो आपण म्हटलं की समित कदम त्यांना अप्रोच झाले किंवा काय झाले, आणि आज समित कदमचंही मी एक इंटरव्ह्यू बघितलं, समित कदमनी सांगितलं की अनिल देशमुख हे समित कदमजींना अप्रोच झाले होते। अनिल देशमुखजी आणि समित कदमचे संबंध मला वाटतं 2001 पासून 2002 पासून त्यांचे संबंध आहे। म्हणजे ही सरकार स्थापना व्हायच्या आधी म्हणजे 20-22 वर्षापासून त्या दोघांचे संबंध आहे असं आज स्वतः समित कदमने सांगितले। आणि जे आज अनिल देशमुखांनी जे फोटो दाखवले, जे काही फोटो दाखवले फडणवीस साहेबांसोबत समित कदमचे, तर समित कदम हे जनस्वराज्य पक्षाचे जिचे एक आमदार विनय कोरेजी आमदार आहेत आणि ते महायुतीमध्ये आमच्यासोबत आहे, आमचे मित्र पक्ष आहेत, त्या पक्षाचे युवाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे। तर एक मित्र पक्षातला एक आपल्या महायुतीच्या एका मित्र पक्षाच्या अध्यक्षाला निश्चितच कोणी भेटू शकतं, त्यांचे ते शिंदे साहेब भेटत असतील, अजितदादा भेटत असतील, सगळेच भेटत असतील। त्यांना वाय सुरक्षा देखील दिली आहे असं त्यांचा आरोप। बघा, असं आहे की समित कदमचे जर असे फोटो जर असले तर असे फोटो त्यांचे आदित्य ठाकरेंसोबत आहे, असेच फोटो त्यांचे उद्धव ठाकरेंसोबत आहे, असेच फोटो त्यांचे शरद पवारांसोबत आहे किंवा अन्य अनेक नेत्यांसोबत त्यांचे फोटो असतील। याचा अर्थ हे नाही आहे की शरद पवारांनी समित कदमला सांगितलं होतं की अनिल देशमुखांकडनं ॲफिडेव्हिट घ्या किंवा अनिल देशमुखांना असं बोलायला सांगितलं आहे। दुसरं जे आपण वाय सिक्युरिटीचं म्हटलं आहे की वाय सिक्युरिटी प्रदान करत असताना त्याच्यावर काहीतरी थ्रेट आहे की नाही आहे याचं अनालिसिस होम डिपार्टमेंट करतं, पोलीस डिपार्टमेंट करतं आणि त्याचं अनालिसिस होऊन त्याचं सगळं त्याचा तपास होऊनच त्यांना मिळाली असणार। ते मी त्याचा काही डिटेलमध्ये चौकशी केली नाही की त्यांना का मिळाली, पण निश्चितच पोलीस विभागाने पाठवलेला ज्या रिपोर्ट असणार त्याच्या आधारे त्यांना ती सिक्युरिटी मिळाली असणार। सर, यामध्ये आपण पाहिलं तर ते असं म्हणतात की बंद लिफाफा देण्यात आला होता, उद्धव ठाकरे यांच्यावर महापालिकेत 300 करोड रुपयाचे आरोप करा, आदित्य ठाकरे यांच्यावर दिशा सालियन प्रकरणी आरोप करा असं त्यांना सांगण्यात येत होतं। कुठेतरी राजकारण्यांच्या मुलांचे जेलमध्ये जायच्या आधी हा बघा, असं आहे की अनिल देशमुख जे आरोप करतात आहे हे एक तर सेल्फ कॉन्ट्रडिक्टरी आहे। म्हणजे मला सांगा की ते होम मिनिस्टर असताना त्यांना एक व्यक्ती येतो आणि त्यांना सांगतो की धमकी देतो की तुम्ही अशा ॲफिडेव्हिट करा आणि नाहीतर तुम्हाला जेलमध्ये जायला लागणार, आणि महाराष्ट्र राज्याचा गृहमंत्री त्याचं ऐकतो आणि त्याच्यावर कोणतीही पोलीस कंप्लेंट करत नाही, त्याच्यावर त्याला अटक करत नाही किंवा किंबहुना धमकी देण्याचा एखादा काहीतरी अटेम्प्ट, आपले 2 सिक्युरिटी बोलवत नाही की अमका माणूस मला धमकी द्यायला आला। आणि सगळ्यात प्रथम जर कोणी एका गृहमंत्र्याला भेटायला तर तो गृहमंत्री काही रस्त्यावरचा माणूस नाही की त्याला कोणी रस्त्यावरचा माणूस दुसरा भेटू शकणार, तर तो प्रॉपर अपॉइंटमेंट घेऊन झाला किंवा त्यांच्या परवानगीनेच त्यांच्या घरी आला असणार आणि त्यांच्या परवानगीनेच त्यांच्या बंगल्यावर जर गेला असणार आणि त्यांना जर धमकी दिली असणार तर अनिल देशमुखांनी त्याच वेळेस का त्याच्यावर गुन्हा दाखल केला नाही, कारण त्याच वेळेस त्याची कंप्लेंट का नाही केली पोलीस विभागात। दुसरं, आपण जो प्रश्न विचारला की उद्धव ठाकरेंवर किंवा आदित्य ठाकरेंवर आरोप करण्याचे ॲफिडेव्हिट करा, एक तर पहिले सांगतात की ॲफिडेव्हिट करा असं म्हटलं, कधी सांगतात की बंद लिफाफ्यात काही कागद दिले, मग बंद लिफाफ्यातले जे कागद यांनी कधी उघडून बघितले आणि ते उघडून बघितले त्याच वेळेस त्यांनी उद्धवसाहेब ठाकरेंना किंवा आदित्य ठाकरे साहेबांना का नाही सांगितलं किंवा शरद पवार साहेबांना का नाही सांगितलं किंवा त्यावेळेस ते गृहमंत्री होते, जर त्यांना जर कोणी धमकी देत आहे
म्हणजे मी तुम्हाला हे सांगतो की हे किती नाकारते गृहमंत्री होते, की जर त्यांना कोणी स्वतःच्या तोंडाने ते सांगून राहिले की मी किती नाकारता गृहमंत्री होतं, की मला कोणी रस्त्यावरचा माणूस जर मला धमकी देणार तर ते ऐकून घेतील आणि त्याची कुठेही तक्रार सुद्धा करणार नाही. सर, त्यांचे पुत्र सलील देशमुख असं म्हणतात की माझी 6 वर्षाची मुलगी आहे, त्या मुलीची देखील या प्रकरणी चौकशी करण्यात आली, साहेबांवर फार दबाव टाकला जात होता. खरंच म्हणजे असा दबावाचा आरोप होतोय तुमच्या नेत्यांवर, तर कसं पाहताय? त्यांचे मुलगे देखील सांगतात की लहान लहान मुलांना अडकवण्याचा प्रयत्न हे फडणवीस करत होते. बघा, असं आहे की सलील देशमुख वरती माझे तेच आरोप आहे की अनिल देशमुख जेलमध्ये असताना किंवा अनिल देशमुख बाहेर आल्यानंतर किंवा अनिल देशमुखांसोबत हे सगळं होत असताना तुम्ही का नाही बोलले, त्यांचे पुत्र म्हणून, किंवा तुम्ही का नाही त्यावेळेस बोलले? आज तुम्ही एकदम शेवटच्या क्षणी 2 वर्षानंतर का तुम्हाला जाग आली? दुसरं, हे काही लॉजिकल आहे काय? कोणत्या तरी जगातल्या कुठेही असं हे लॉजिकल तुम्हाला तरी वाटतं काय की लॉजिकल आहे की 6 वर्षाच्या मुलीला कोणी विचारपूस करणार किंवा तिचं इंट्रोग्रेशन करणार? हे तुम्हाला तरी लॉजिकल वाटतं काय? मला एक सांगा, सलील देशमुख नुसतं यांना पॉलिटिकल काहीतरी याचा फायदा घ्यायचा आहे आणि कोणाच्या तरी सांगण्यावर हे सगळे करतात आहे. आणि सलील देशमुख जे या प्रकारचं आपल्या मुलीचं नाव पुढे करून, म्हणजे खरं त्या मुलीला 6 वर्षाच्या मुलगीला इंट्रोडक्शन करण्यासाठी जो अधिकारी गेला असणार त्याची बुद्धी जागेवर असणार ना, तो अधिकारी होता ना. आणि तो अधिकारी इतका तो खोडा नव्हता की कोणाच्या सांगण्यावर 6 वर्षाच्या मुलीचं काही बयान घेणार. तर हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत हे आता मनगढंत कहाण्या आता ते बनवत आहे. कारण त्यांच्या मतदारसंघात काटोलमध्ये लोकांना हे ठामपणे माहीत झालेलं आहे की यांनी 100 कोटीचा भ्रष्टाचार केलेला आहे. आज त्यांना लोक कुठेही त्यांना उभं करत नाही. त्या मतदारसंघातल्या लोकांनी आता निवडणूक पुढे आली आहे, आता काहीतरी लोकांपुढे जायचं आहे, तर बाबा त्यांना काहीतरी सहानुभूती घ्यायचं आहे. आणि या दोघांनाही, अनिल देशमुखजी आणि त्यांचा मुलगा सलील देशमुखजी, या दोघांनाही सहानुभूती, मतदारसंघाच्या लोकांपुढे सहानुभूती घ्यायची आणि म्हणून या प्रकारचा काहीतरी आरोप ते करतात आहे. सर, हे सगळं घडत असताना आता समित कदम मध्ये आले, अशी देखील माहिती मिळते की ज्या वेळेला अनिल देशमुख आतमध्ये होते त्यावेळेला काही त्यांचे नातेवाईक तुम्हाला देखील भेटायचे, सांगायचे की म्हणजे आम्हाला हे होतंय, त्रास होतोय. तर असं काही आहे का? बघा, असं आहे की अनिल देशमुखजी ज्यावेळेस जेलमध्ये होते त्यावेळेस ते जेलमध्ये जायच्या आधी किंवा ज्यावेळेस त्यांच्यावर आरोप झाले त्यावेळेस त्यांनी अनेक लोकांपुढे अप्रोच केले. अनेक लोकांकडे, फडणवीस साहेबांचे जे निकटवर्ती आहे त्यांच्याकडे किंवा आणखीनही आमच्या पक्षाच्या इतर नेत्यांकडे, त्यांनी अनेक लोकांकडे ते अप्रोच झाले. त्यांचे मुलं अप्रोच झाले, त्यांचा परिवार अप्रोच झाला. त्यांचे दोन्ही मुलं सलीलजी आणि ऋषीजी हे दोघंही मला अप्रोच झाले होते ते जेलमध्ये असताना. आणि त्यांनी मला विनंती केली होती की तुम्ही आम्हाला याच्यात मदत करा. आणि तेव्हा ते या भीतीत होते की ते म्हणत होते की अनिल देशमुखला जेलमध्ये राहिले तर त्यांना राहू द्या, पण आम्हाला याच्यामध्ये कुठे, आम्ही दोघंही कधी आम्हाला अटक नाही झाली पाहिजे किंवा आम्हाला याच्यात मदत करा, आम्हा दोघांना, आम्हाला जेलमध्ये नाही जायचं आहे. मी त्यांना त्यावेळेस मी त्यांना हे सांगतो. आणि ते दोघंही भाऊ अनेकदा माझ्या घरी आले आहेत आणि त्यावेळेस माझी भावना होती त्यांना मदत झाली पाहिजे किंवा एक चांगली भावनेनेच मी होतो. कारण माझे अनिल देशमुखांसोबत फार जुने संबंध आहेत, त्यांच्या परिवारासोबत फार जुने संबंध आहे. माझे वडील आणि अनिल देशमुख मित्र आहेत, सोबत स्वतः जिल्हा परिषद सदस्य दोघं सोबत होते. आणि त्यावेळेसपासून 1990 पासून माझ्या वडिलांचे त्यांचे संबंध आहे, माझ्या परिवाराचे त्यांच्या परिवाराचे संबंध आहे. आणि म्हणून त्याच भावनेने ते आले आणि त्याच भावनेने मलाही त्यांना काहीतरी मदत करायची होती. पण मी त्यावेळेसही सांगितलं होतं की आणि त्यावेळेसही माझे हेच होतं की त्या मुलांना काही झालं नाही पाहिजे आणि किंवा हे नाही झालं पाहिजे. पण आता जर उद्या हे परत हे म्हणतील की आम्ही परिणय फुकेकडे अप्रोच झालो की परिणय फुके आमच्याकडे अप्रोच झालं, ते चुकीचं आहे. आणि म्हणून मी आज सांगतोय की हेच माझ्याकडे अप्रोच झाले होते आणि माझ्यासारख्या अनेक लोकांकडे अप्रोच झाले होते की आम्हाला याच्यात मदत करा. आणि मी त्यांना हे आश्वस्त केलं होतं की जर कायद्यात जर तुम्ही दोषी नाही आहेत तर कोणतंही कोर्ट किंवा कोणताही पोलीस तुम्हाला अटक करू शकणार नाही. सर, यामध्ये आपण पाहिलं तर आता सातत्याने आरोप प्रत्यारोप होत आहेत. सलील देशमुख आहेत, त्यांनी काल एक ट्विट केलं, तुम्ही मागणी केली की यांचा जो बेल झालाय, जामीन मिळालाय, तो त्याचे ते रद्द करायला पाहिजे. पण सलील देशमुख म्हणतात की मेडिकल ग्राउंडवर झालंय. तुम्ही कसं पाहताय? तुमची मागणी अजूनही काय आहे? नाही, बघा, सलील देशमुखजी जे सांगतात आहे की मेडिकल ग्राउंड्सवर नाही झालाय. माझ्याकडे दोन्ही जे बेल जे हे आहेत, दोन्ही जे बेल ज्या अनिल देशमुखांना दोन्ही केसमध्ये जे बेल मिळालेली आहे, एक म्हणजे
जी 1021 ऑफ 2022 म्हणजे 2022 मधली जी बेल ऍप्लिकेशन त्यांची आहे, ज्यात त्यांना बेल मिळाली, आणि एक हायकोर्टातली दुसरी आहे 2927/2022. हे जे दोन बेल ऍप्लिकेशन, एक ईडीच्या कोर्टातली आणि एक सीबीआयच्या कोर्टातली, या दोन्ही बेल ऍप्लिकेशन आणि त्याचा ऑर्डर, जे हायकोर्टाचा ऑर्डर आहे ते माझ्याकडे, हायकोर्टाचा ऑर्डर माझ्याकडे आहे. आणि त्यांना जर अनिल देशमुखांना जी बेल मिळालेली आहे, हे बघा, आता जर ही जर ईडीची जी आहे पीएमएलए केसमध्ये जे त्यांना बेल मिळाली आहे, त्यात त्यांनी सांगितलं, इन द केस ॲट हँड डायरेक्शन द चीफ इरिटेबल बाउल्स विथ ॲसिडेटेड हायपरटेन्शन आहे, या सगळ्या क्रोनिक डिसीजेस आहे, पल्मोनरी डिसीज आहे, हायपर डायमिया आहे, इन्सोमनिया आहे, अशा अनेक. हे बघा, आता जर याच्यात जर बघितलं तर याच्यावर पण ते सांगतायत की जे आरोप झाले काही तथ्य नाही, त्यामुळे मी तुम्हाला सगळं सांगतो. हे कोर्टाचा ऑर्डर आहे, हे पीएमएलए कोर्टाच्या याच्यात, हे बघा, याच्यात सगळं सगळं सांगितलंय. पेशंट इन सफरिंग फ्रॉम फ्रिक्वेंट एपिसोड ऑफ लूज मोशन, सिव्हिअर हेडेक, चेस्ट पेन एपिसोड, हाय ब्लड प्रेशर, हे फ्लेअर्ड फ्लोरिसिस, पेन ओव्हर शोल्डर, जॉईंट डिसलोकेशन, असे अनेक उदाहरण दिले. ही इज 73 years ऑफ एज, फ्यू ऑफ अलाइनमेंट्स मे क्लासिफाईड डिग्रेडिंग क्रोनिक अलाइनमेंट डिसीजेस, अशा अनेक विषय यांनी या बेल ऍप्लिकेशनमध्ये टाकले होते. आणि त्याच्या भरोशावरच त्यांना जामीन झालेला आहे. आणि ते म्हणजे कन्सिडर करून, म्हणजे ठीक आहे, पण त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे जे आरोप झाले त्याच्यात काही तथ्य नव्हतं आणि त्याच आधारावर हा जामीन झालाय. बघा, असं आहे की याच्यात पॉईंट नंबर 87 मध्ये, ऍज द प्रोव्हिजन एम्पॉवर्स द कोर्ट टू एक्सरसाइज द डिस्क्रिशन इन फेवर ऑफ एन अक्युज्ड हु इज अदरवाइज सिक ऑर इन्फर्म, म्हणजे कोर्टाने विशेष अधिकाराचा, जो कोर्टाकडे जो विशेष अधिकार आहे त्याच्या भरोसा, ऍज द प्रोव्हिजन एन्फोर्स द कोर्ट टू एक्सरसाइज द discrimination in favor of an accused who is otherwise sick or infirm. The court has considered the material on record and finds in the totality of the circumstances a case for exercise of the discretion under the provision as well. हे बघा, याच्यात हे स्पेसिफिक लिहिलेलं आहे. दुसरं, हे ऍप्लिकेशन ग्रँट करत असताना कोर्टाने कंडिशनल ग्रँट केलेलं आहे, की त्यात सांगितलं आहे की हे अनिल देशमुख हे पीएमएलए कोर्टचं ड्युरिडिक्शन हे सोडणार नाही, म्हणजे मुंबई जो आहे हे सोडणार नाही, याच्या बाहेर कुठे जाणार नाही, आणि जायचं असलं तर नेहमी कोर्टाची परवानगी घेणार. आज मागील 2 वर्षापासून हे बाहेर आहेत आणि 2 वर्षापासून हे सगळीकडे फिरत आहे. आणि सगळीकडे फिरत असताना हे कुठेतरी ही कंडिशन ब्रीच केलेली आहे. दुसरं, त्यात त्यांनी सांगितलं, ऍप्लिकंट शॉट नॉट आयदर हिमसेल्फ ऑर थ्रू एनी अदर पर्सन टेम्पर विथ द प्रॉसिक्युशन एव्हिडन्स अँड गिव्ह थ्रेट्स ऑर इंड्युसमेंट ऑफ टू एनी ऑफ द प्रॉसिक्युशन विटनेसेस. आता हे या प्रकारचे आरोप करून निश्चितच ही कंडिशन हे करतात आहे. हे जर समजा गृहमंत्र्यावर आरोप करतात, तर जे बाकीचे विटनेस आहेत त्यांच्यामध्ये भीती निर्माण करण्याचा एक षडयंत्र निर्माण केलेलं आहे. आणि या ऑर्डरमध्ये त्यांनी स्पेसिफिक कोर्टाने सांगितलेलं आहे, इन द इव्हेंट द ऍप्लिकंट व्हायोलेट्स एनी ऑफ द अफोर्सेड कंडिशन द रिलीफ ऑफ बेल ग्रँटेड बाय दिस कोर्ट शॅल बी लायबल टू बी कॅन्सल्ड. आता हा पीएमएलएच्या केसमध्ये पीएमएलएच्या कोर्टाने दिलेला बेल जो आहे त्याची कॉपी आहे. दुसरं माझ्याकडे कॉपी आहे, ही सीबीआयच्या कोर्टाने जे दिलेली, त्यांना बेल दिलेली आहे. एक तर मी तुम्हाला सांगतो, जे हे फडणवीस साहेबांवर जे आरोप लावतात आहे अनिल देशमुखजी, हे एकदमच खोटे आहेत. कारण याच्यात कुठेही फडणवीस साहेबांनी त्यांच्यावर काही गुन्हा दाखल केला किंवा त्यावेळेस फडणवीस साहेब या महाराष्ट्राचे गृहमंत्री होते किंवा असं काहीच नव्हतं. त्यावेळेस त्यांच्यावर गुन्हा दाखल, एक कंप्लेंट कोणी केली तर त्यांनीच अपॉइंट केलेल्या पोलीस कमिशनर, मुंबईचे IPS ऑफिसर पोलीस कमिशनर परमबीर सिंग यांनीच त्याची कंप्लेंट केली. त्यांचेच एक जे सस्पेंडेड ऑफिसर होते, टर्मिनेटेड सचिन वजे जे इन्स्पेक्टर होते, त्यांना हे गृहमंत्री झाल्यावरच त्यांना परत रुजू करून घेतलं, त्यांना एक चांगली पोस्टिंग दिली आणि सगळा हा जो कलेक्शनचं काम त्या व्यक्तीला दिलं, तर त्यांनीच त्यांच्या विरोधात स्टेटमेंट दिल्यामुळे आणि दबाव हा त्यांनी टाकायला लावला फडणवीसांनी, असं देखील त्यांचं म्हणणं. फडणवीस जी त्यावेळेस विरोधी पक्षाचे नेते होते. मला एक सांगा की एखाद्या कमिशनरवर, पोलीस कमिशनरवर एक विरोधी पक्ष नेता सांगणार त्यांना की तुम्ही तुमच्या गृहमंत्र्यावर आरोप करा, असं होऊ शकतं काय? कधीतरी होऊ शकतं काय? आणि दुसरी गोष्ट, हे जे गुन्हा दाखल त्यांच्यावर झाला ना, हा काही देवेंद्र फडणवीसांची मागणी नव्हती की देवेंद्र फडणवीस साहेबांचं नीट सांगितले नाही, आदेश दिले नाही आहे. हे डिव्हिजन बेंचने ऑर्डर दिलेला आहे. ही जी इन्क्वायरी झाली आहे
ही डिव्हिजन बेंच ऑर्डर डेटेड 5 एप्रिल 2022 याच्यावर डिव्हिजन बेंचने ऑर्डर केलं होतं यांच्यावर इन्क्वायरी करण्याची. म्हणजे हायकोर्टाच्या आदेशावर यांच्यावर इन्क्वायरी सुरू झाली. आणि तुम्हाला सांगतो हे जे सीबीआयकडे जे ही केस वळती करण्याचा जो आहे त्यांच्याच काळात म्हणजे महाविकास आघाडीच्या वेळेस जेव्हा स्वतः अनिल देशमुख गृहमंत्री होते त्यावेळेस हायकोर्टानेच सीबीआयकडे ही केस वळती केली आणि सीबीआयला या संदर्भातली इन्क्वायरी करायला कोर्टाने सांगितलं होतं. आणि म्हणूनच जी 21 एप्रिल 2021ला जी पहिल्यांदा एफआयआर या केसमध्ये नोंद झाली होती ती हायकोर्टाच्या सांगण्यावरून झाली होती. म्हणजे याच्यात फडणवीस साहेबांचा किंवा भारतीय जनता पार्टीचा किंवा कोणत्याही दुसऱ्या नेत्याचा कुठेही लेणं देणं नाही. हे हायकोर्टाने सुमोटो या संदर्भात त्यांनी हे सगळं बघितलं आणि त्यांनी सगळे एव्हिडन्स बघून हायकोर्टाने या संदर्भातला आदेश दिलाय. आता माझा एक प्रश्न आहे अनिल देशमुखांना आणि ही सगळं चालवणारे जे लोक आहेत त्या सगळ्या लोकांना की जर हायकोर्टांच्या सांगण्यावरून जर डिव्हिजन बेंचच्या सांगण्यावरून जर त्यांच्यावर एफआयआर झाला, डिव्हिजन बेंचच्या सांगण्यावर त्यांच्यावर इन्क्वायरी प्रस्तावित झाली, इन्क्वायरी झाल्यानंतर डिव्हिजन बेंचने आदेश केले, इन्क्वायरीची पूर्ण रिपोर्ट वाचल्यानंतर डिव्हिजन बेंचनी आदेश केले की याच्यात तथ्य आहे, हे जे जितके ज्यांच्यावर आरोप झाले आहेत ते सगळे खरे आहेत आणि या आरोपांच्या भरोश्यावर त्यांच्यावर एफआयआर झाली पाहिजे हे डिव्हिजन बेंचनी सांगितलं, हायकोर्टाने सांगितलं. त्यानंतर परत ज्यावेळेस त्यांना लक्षात आलं की इथे स्वतः हे गृहमंत्री आहे आणि इथे सरकार महाविकास आघाडीचे त्याच अनिल देशमुखांची सरकार आहे आणि म्हणून हायकोर्टाने सांगितलं की ही केस ही सीबीआयने इन्क्वायरी केली पाहिजे कारण त्यांना अनिल देशमुखांच्या किंवा त्यावेळेसच्या गृहमंत्र्यांवर किंवा त्यावेळेसच्या पोलीस विभागावर भरोसा नव्हता, विश्वास नव्हता. आणि म्हणून आणि माझं या माध्यमातून आहे की अनिल देशमुख नुसतं देवेंद्र फडणवीसांना आरोप करत नाही आहे तर या यंत्रणावर आरोप करतात आहे, डिव्हिजनल बेंचवरती आरोप करतात आहे. आणि त्या कार्यकाळात जेव्हा 12 महिन्यात ते जेलमध्ये होते त्यावेळेस त्यांनी अनेक जागेवर बेल ऍप्लिकेशन केली. पहिले त्यांनी स्क्वॅशिंगचं एक हे केलं की बाबा ही स्क्वॅश झाली पाहिजे, त्याही बेंचनी त्यांचं स्क्वॅशिंगचं रद्द केलं. म्हणजे त्या केसमध्ये तथ्य असणार म्हणून स्क्वॅश झालं नाही ना. म्हणजे त्या ज्या कोर्टनी ज्या ऑर्डर केलं त्यांच्यावर हे संशय व्यक्त करतात आहे. त्यानंतर त्यांच्या अनेकदा डिस्ट्रिक्ट कोर्ट, सेशन कोर्ट, हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये बेल रिजेक्ट झाल्या किंवा अँटीसेप्टरी बेल रिजेक्ट झाल्या. म्हणजे त्या सगळ्या जजेसवरती हे आरोप करतायत, संशय व्यक्त करतात आहे. त्यानंतर अनेकदा हे जेलमध्ये गेले कारण त्यांना जर ज्यावेळेस बेल नाकारलं, अँटीसेप्टरी बेल नाकारलं तर हे जेलमध्ये गेले. जेलमध्ये गेल्यावर त्यांनी परत ऍप्लिकेशन केलं नॉर्मल बेल भेटण्याचे, तेही 12 महिन्यांना भेटले नाही. आणि तेही ज्या कोर्टात ते ऍप्लिकेशन त्यांनी मूव्ह केलं आणि त्याच्या कोर्टाने ते अमान्य केलं त्या सगळ्यांवर हे आरोप करतात आहे. पण यामध्ये सर आता बेल तर मिळालेलं आहे, ते जामिनावर आहेत सध्या. जामिनावर असताना त्यांनी जे जामिनात अटी शर्ती दिलेल्या आहेत त्याची पायमल्ली केलेली आहे असं तुम्ही म्हणतायत आणि त्यामुळेच तुम्ही मागणी करताय का की त्यांचं जामीन रद्द व्हावं आणि त्यासाठी तुम्ही काय पुढे करणार आहात? बघा असं आहे की ते तर अनेक त्यांनी कंडिशनल ज्या कंडिशनवरती त्यांना बेल मिळालं त्याचं हे केलं, व्हायोलेट केलेलं आहे आणि त्याच्यात हे आहे आणि निश्चितच त्याच्यावर त्यांचं बेल रद्द झालं पाहिजे हे माझी मागणी आहे. पण असं आहे की उद्या जर मी कोर्टात गेलो, माझी तयारी आहे कोर्टात जायची आणि त्यांची बेल रद्द करण्यासाठी कोर्टाला अप्रोच व्हायचं. पण असं आहे की जर मी अप्रोच झालो तर फडणवीस साहेबांचा निकटवर्ती म्हणून परत त्यांना आरोप करायला कुठेतरी जागा मिळणार म्हणून मी कोर्टात अप्रोच नाही होणार आहे. नक्कीच. तर आपण पाहतोय या ठिकाणी अनिल देशमुख हे वारंवार देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप करतायत. मात्र या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. त्यांच्यावर एफआयआर झाला तो देखील या ठिकाणी संबंधित जे पुरावे होते त्यावरूनच दाखल झाला असं या ठिकाणी परिणय फुके म्हणतात आणि कोर्टाच्या सांगण्यावरूनच हे सगळं घडलेलं आहे. यामध्ये आता त्यांना जामीन मिळालेला आहे. मात्र जामीन मिळाला असताना ज्या अटी शर्ती त्यांना दिल्या होत्या त्या त्यांनी पायदळीत उडवलेल्या आहेत आणि त्यामुळे पुन्हा एकदा त्यांचा जामीन रद्द व्हावा अशी मागणी परिणय फुके यांनी केली आहे. कॅमेरामन अजित कदमसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.